इथं मटकी आणि बटाटू घेतलेला आहे। मटकी थोडीशी होती म्हणताना मी त्यात बटाटू जरा वाढवलेले, 2 बटाटू वाढवलेले आहेत। मी मटकीची आणि बटाट्याची भाजी मिक्स भाजी करणार आहे। फोडणीसाठी मी कांदा, टोमॅटो आणि लसूण। चला आता फोडणी टाकूया। हाय हॅलो नमस्कार, मी शीतल, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। सर्वांना शुभ सकाळ। चला बटाटू आणि मटकीची भाजी करणार आहे, मिक्स भाजी करणार आहे। गॅस चालू केलाय, कढई पण ठेवली। या कढईमध्ये मी भात भाजून घेतलेला नाश्त्यासाठी, रात्री शिल्लक राहिलेला होता भात, तोच मी भात भाजून घेतलेला आहे। तो भात आमच्या घरात सगळ्यांनाच आवडतो। कढई तापल्या, 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की जिरं घालायचं, कांदा आणि टोमॅटो आहे ते घालायचं तेलामध्ये। चांगला तर भाजून घेऊया। कांदा जरा चांगला भाजू दे। कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजलेलं आहे। लसूण घालणार आहे, तुमच्याकडे कोथिंबीर असली तरी सुद्धा घाला। यामध्ये सगळे मसाले घालायचे, हिंग, हळद, चटणी घालायची, कांदा लसूण चटणी, चवीपुरतं मीठ घालायचं। सगळा मसाला चांगला भाजून घ्यायचा। यामध्ये किचन किंग मसाला जरा घालायचा। मटकी बटाटू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। बटाटू तर मी 2-3 वेळा धुवून घेतलेले, कारण की तर माती असते ना, ते धुवून मग चिरून मी घेतलेलं आहे। हे सगळ्यात घालून मसाल्यामध्ये घालायचे बटाटा आणि मटकी, चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे। बारीक गॅस करून शिजवून घेऊया। थोडंसं भात लावून घेते मी। थोडंसंच भात लावणार आहे, कारण की आता भाजलेला भात खाल्ल्यामुळे मुलं आता दुपारी काय भात खाणार नाहीत, त्यामुळं थोडंसंच घातलेलं आहे। चपात्या आणि भाजीच खाणार आहे। सकाळी मी इथं भाकऱ्या केलेल्या आहेत। मी काल 2 चपात्या राहिलेले शिल्लक, त्याचं मी असं चिवडा करत असते आणि यावर चाट मसाला घालत असते, खूप छान लागते। चपात्या पण झाल्यात, भाकऱ्या पण झालेल्या आहेत। एवढी टाकलेली आहे आणि आता दूध फ्रीजला ठेवत असते। बटाटू शिजत आलेले आहे। मी आता जरासं शेंगदाण्याचं कूट घालणार आहे, थोडंसंच घालणार आहे, लई नाही घालणार, किचकिच वाटते। चला आता मी जरा एक 5 मिनिटं ठेवूया, पाणी जरा साठू दे। कुकर पण झालेला आहे। झालेला आहे मटकी आणि बटाट्याची भाजी, साधी आणि सिंपलच केलेली आहे। शिजलेला आहे, कमी तेलामध्ये केलेला आहे। यामध्ये कोथिंबीर असली तर तुम्ही घाला। गॅस बंद करते।
झालेला आहे. आम्हाला असंच लागतं रबरबीत. गॅस बंद केलेला आहे. भाजी काय आणलेली नाही येते ना. बुधवारी बाजारात जाणार तर इतका मोठा पाऊस होता, खूप मोठा पाऊस होता, बाहेर पडताच येत नव्हता आम्हाला, एवढा मोठा पाऊस होता. त्यामुळे भाजी आणायचीच राहिली. त्यामुळे अजून भाजी काय आणलेली नाही आहे. दारावर आली तर मी घेईनच. तर दारावर पण कसं आता पावसामुळे येईना पण झाली, एवढा मोठा पाऊस पडायला लागला आहे. चला तेना तर इथंच सेंड करते. छोटासा व्हिडिओ केलेला आहे आणि कमी तेलामध्ये केलेला आहे, कारण की आकाशची तब्येत बरी नाही, जास्त तेल घालून चालणार नाही आहे. चला ताईनो आता इथंच व्हिडिओ सेंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.